तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलोय पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, जसं की तुम्ही काल लाईव्हला आला नसाल तर आज लाईव्हला या. आणि मित्रांनो, मेन गोष्ट म्हणजे जे पण काल लोक आले होते लाईव्हला त्यांना माहिती आहे आपण काल काय बोललो आहे ते आणि काय नाही ते. त्याच्यामुळे मित्रांनो, रोज 10 वाजता लाईव्हला येत जावा आणि रोज डेली 10 वाजता आपण लाईव्ह घेतो. आणि आज मेन म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे मित्रांनो, ते म्हणजे आपल्याला आज हिंट द्यायची आहे की विनर कोण आहे ते. आणि मी हे 70% हिंट देईल. आणि मी जे काल लाईव्हला बोललो होतो, जे की अथर्वबद्दल किंवा ऋषिकेशबद्दल हे सगळ्या गोष्टी बोललो होतो, त्या गोष्टीमध्ये काही लोकांना असं वाटतं की मी अथर्वला हेट करतोय. मी अथर्वला हेट बिलकुल पण करत नाहीये. मी आज पण सांगतोय, उद्या पण सांगेल आणि काल पण सांगितलं की मी अथर्वचा मोठा फॅन आहे. हे शोमुळे नाही तर तो एक बैलगाडा प्रेमी आहे आणि बैलगाडा शर्यतीत तो ड्रायव्हर आहे. त्याच्यामुळं मी ह्या शोच्या अगोदरपासून अथर्वला ओळखत होतो आणि त्यामुळे मी अथर्वला आजपर्यंत सपोर्ट करत आलो होतो. आणि काल जे मी मुद्दे मांडले होते लाईव्हमध्ये, ते मुद्दे मित्रांनो क्लिअर होते. मी स्वतः पर्सनली माझं रिझन सांगत नव्हतो की मी असं बोलतोय म्हणून. त्या मुद्द्यामध्ये असं होतं की मी जे कमेंट येत आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो. पण काही लोकांना असं वाटलं की मी अथर्वबद्दल वाईट बोलतोय आणि मी अथर्वला हेट करतोय, म्हणून मला कमेंटमध्ये तुम्ही काही पण बोलताय. असं बोलू नका, कारण की अथर्वला जर मी हेट केला असतं तर स्टार्टिंगपासूनच हेट केला असतं. आणि अथर्वला जर मला वाईट दाखवायचंच असतं तर मी कधी पण दाखवलं असतं. पण तुमच्या लक्षात ही गोष्ट कधीच येणार नाहीये की मी अथर्व प्रेमी आहे. ते जाऊ द्या, ते विषय राहू द्या बाजूला, कारण की हे विषय ना वेगळाच होत जाईल. कारण की ही कॉन्ट्रोवर्सी होत जाणार. मग हे लोक लगेच मुद्दे उचलणार की अक्षय असं बोलतोय, अक्षय असं करतोय. ह्या गोष्टीमध्ये मला काहीच पडलेलं नाहीये. तर आज आपण बोलूया एपिसोड बद्दल आणि आपण बोलूया ह्या शो बद्दल. काही गोष्टी शो मध्ये पण अशा आहेत मित्रांनो जे की स्क्रिप्टेड आहेत आणि काही गोष्टी अशा आहेत की जे रियालिटीवर आहेत. जे गोष्टी रियालिटीवर आधारित आहेत ते गोष्टी कुठेतरी खरोखरच रियालिटी आहे. ते म्हणजे ह्या शोमध्ये मेन गोष्ट म्हणजे ह्या शोमध्ये आवडणारी सगळ्यात मोठी गोष्ट आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे एकच आहे मित्रांनो, ती म्हणजे गावच्या माणसांचं वागणं कसं असतंय आणि शहरांच्या माणसांचं वागणं कसं आहे हे दाखवलं. त्यामुळे मी ह्या शोचे आभार मानतो. आणि ह्या शोनं काही लोकांचेच नाही तर भरपूर साऱ्या लोकांचे डोळे उघडलेले आहेत की कसं वागायचं आणि कसं राहायचं आणि कसं खायचं प्यायचं हे सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहे. तर ह्या शोला खरंच म्हणजे खरंच प्रतिसाद चांगला भेटलेला आहे आणि इथून पुढे पण आम्ही चांगला प्रतिसाद देऊ ह्या शोला. आपण सगळे मिळून असे मराठी शो जे मराठी प्रोग्राम असतात त्यांना उंच स्तरावर नेऊन पोहोचू हीच अपेक्षा करतो. आणि मित्रांनो, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करत जावा आणि जेवढं होईल तेवढं तुम्हाला कमेंटमध्ये तुमचं मत मांडत जावा. आता राहिला आपण बोलायचं गोष्ट गेली तर दीपकची. जर दीपकला जर ट्रॉफी भेटली मित्रांनो, दीपकला आणि प्रणालीला, तर ती ट्रॉफीची किंमत 0 राहील माहितीये का. कारण की ज्या व्यक्तीला ट्रॉफीची किंमतच नाही, जर त्या व्यक्तीला तुम्ही ट्रॉफी देताय तर ते कुठेतरी 0% मध्ये राहील. म्हणून मला असं वाटतंय की दीपकला आणि प्रणालीला ट्रॉफी भेटली नाही पाहिजे. माझं एकच मत आहे. तुम्हाला भले राग आला तरी चालेल, पण ह्या दोघाला ट्रॉफी भेटली नाही पाहिजे. आणि जर ऋषिकेशला भेटली तर काहीच प्रॉब्लेम नाही, विजयला भेटली तर काहीच प्रॉब्लेम नाही, अथर्वला भेटली तरीही काही प्रॉब्लेम नाही. आता राहिला मुद्दा क्रिशचा मित्रांनो. जर क्रिशला ट्रॉफी भेटली तर मला काहीच हरकत नाही, पण त्याच्यामध्ये काजल इन्व्हॉल्व्ह होत असेल त्या ट्रॉफीमध्ये तर मला तुला पण ट्रॉफी नको आहे. कारण की काजलमध्ये जेवढा घमंड आहे ना तेवढा कुण्याच कॉन्टेस्टंटमध्ये नाही. आजपर्यंत जेवढा काजलनं घमंड दाखवले तेवढा घमंड आजपर्यंत कुठल्याच कॉन्टेस्टंटनं दाखवला नाही ह्या शोमध्ये. एवढे एपिसोड झालेत, 77 एपिसोड झालेत. ह्या 77 दिवसामध्ये एकदाही दुसऱ्या कॉन्टेस्टंटना काजल एवढा ॲटिट्यूड दाखवला नाहीये. का काय माहिती काजलमध्ये एवढा ॲटिट्यूड का आहे आणि काय रिझन आहे ते. तिला री-एंट्री दिलं तरी पण तिचं तेच आहे आणि तिला पहिलं पण तिचं तेच होतं. म्हणजे तिला री-एंट्री दिलं त्याच्यामुळे तिचा जास्तच ॲटिट्यूड वाढला आहे. तिला असं वाटतंय की हा शो पूर्णपणे माझ्यामुळे चालतोय, पण 0% शो काजलमुळे चालतो. काजलमुळे हा शो चालत नाहीये. हा शो चालतो म्हणजे अथर्व, विजय, अनुश्री आणि ऋषिकेश ह्या तिघा चौघामुळे जास्तीत जास्त शो चालतो. आणि मित्रांनो, राहिला विषय आता विजयचा. विजयला मी हे दिवस झालं सांगतोय, थोडे दिवस झालं की
विजयकडे लक्ष द्या, विजयकडे लक्ष द्या, विजयकडे लक्ष द्या, हे गोष्टी सांगतोय तेव्हापासून थोडंफार पब्लिकचं विजयकडे लक्ष जात आहे. कारण की एवढे दिवस विजयकडे लक्ष बिलकुल पण कुठल्याच पब्लिकचं नव्हतं. आता विजयकडे पब्लिकचं लक्ष जात आहे आणि पब्लिकचं लक्ष विजयकडे गेल्यामुळं थोडंफार विजयला पब्लिकचा सपोर्ट भेटतोय. मी असं बोलत नाही की मी माझ्यामुळे सपोर्ट भेटतोय, हे कारण फक्त माझं एक पोहोचण्याचं होतं पब्लिक पर्यंत, की जे खरी व्यक्ती आहे त्या खरी व्यक्तीचा चेहरा मी पब्लिक समोर आणून देतोय. बस मी एवढंच करतोय. बाकी सगळं हे तुमच्या हातात आहे, ऑडियन्सच्या हातात आहे, की कुणाला किती वर न्यायचं आणि कुणाला किती खाली आणायचं आहे ते. जसं की मित्रांनो ऋषिकेशचे आता 4 टास्क बॅक होते. आता लोक बोलतात की 4 टास्क केला नाही ऋषिकेशने, तो कसा ट्रॉफी जिंकेल, त्याच्यामध्ये घमंड आहे, असं तसं. असं नाहीये मित्रांनो, ऋषिकेशमध्ये घमंड बिलकुल पण नाहीये. ऋषिकेश जे आहे तो पैलवान आहे आणि त्याला टास्क ते 4 बॅक राहिले होते, तर त्याला डॉक्टरचा सांगण्यावरून त्याचे टास्क बॅक राहिले होते. कारण की त्याला डोक्यामध्ये 7-8 टाके पडले होते, त्याच्यामुळे तो टास्क करू शकला नाही. कारण की तो जर टास्क केला तर त्याला शरीराला हानी झाली असते, त्याच्यामुळे त्याने 4 टास्क बॅक ठेवले. असं काहीच नाही की तो पण स्टार्टिंगपासून मेहनत करत आलेला आहे मित्रांनो. त्याला पण हेट देऊ नका, जेवढं होईल तेवढं सगळ्यांना प्रेम द्या. कारण की सगळे मराठीच आहेत. असं नाही की आपण अननोन मराठीला विनर करतोय, आपण मराठीलाच विनर करतोय. फक्त असा व्यक्ती विनर झाला पाहिजे की जेणेकरून महाराष्ट्राचं मन दुखलं नाही पाहिजे, जेणेकरून पब्लिकने ज्याला जास्त सपोर्ट केलाय तो विनर झाला पाहिजे. जसं की आता अथर्वला जास्तीत जास्त सपोर्ट आहे. तो जर विनर झाला ना तर किमान 70 ते 80% पब्लिकचं, महाराष्ट्रातल्या 70 ते 80% पब्लिकचं मन दुखणार नाही. कारण की तो विनर झाला तर, कारण की त्याला जास्त सपोर्ट आहे. आणि दुसरा सपोर्ट कुणाला आहे ते म्हणजे ऋषिकेशला आहे आणि तिसरा म्हणजे विजयला आहे. पण आपण ह्या दोघांना जर बॅक ठेवलं, ऋषिकेशला आणि अथर्वला, तर आपल्याला विजयकडे थोडंफार लक्ष द्यायचं आहे. कारण की विजयना स्टार्टिंगपासून जे करत आलाय आणि विजयने स्टार्टिंगपासून जे गेम दाखवलाय, हे गेमकडे आणि त्याच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाहीये. तो किती प्रामाणिक आहे आणि किती चांगला खेळतो हे सगळे विजयने दाखवून द्यायचा प्रयत्न केला आहे. पण कुठेतरी तो कॅमेऱ्याच्या आड किंवा कॅमेराच्या पाठीमागे राहून सगळे हे थोडीफार त्याचं कट करत गेलेले आहेत आणि पब्लिककडे पण त्याचं अट्रॅक्शन कमी झालेलं आहे. त्याच्यामुळं म्हणून सांगतो मी पब्लिकला, विजयकडे थोडंफार लक्ष द्या. कारण की हे लास्ट स्टेप आहे, त्याच्यामुळं थोडंफार लक्ष द्या आणि प्लीज होईल तेवढा विजयला सपोर्ट करा. कारण की विजयला जेवढा सपोर्ट भेटेल ना तर त्याच्यासाठी चांगला आहे. कारण की तो पण एक शेतकरीच मुलगा आहे, तो पण कुठल्या तरी अपेक्षेनंच गेम खेळत आला आहे आणि स्टार्टिंगपासून एवढी मेहनत करत आलेला आहे, तर त्याला कुठलं तरी फळ भेटलं पाहिजे. माझं म्हणणं असंच आहे की विजय किमान टॉप 2 मध्ये तर गेला पाहिजे. बस मला एवढंच बघायचं आहे की विजय हा टॉप 2 मध्ये गेला पाहिजे बस. आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ खरंच आवडला असेल तर कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा. आणि व्हिडिओला जर तुम्ही लाईक केला नसाल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ते लाल कलरचं सबस्क्राईब बटन आहे, त्या सबस्क्राईबला क्लिक करून आपल्या चॅनलशी जॉईन व्हा. आपण असेच नवीन मुद्दे घेऊन येतो. आणि हिंट म्हणजे द्यायची मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये थोडीफार मी हिंट दिलेली आहे, ते तुम्ही लक्ष देऊन बघा व्हिडिओ, तेव्हा तुम्हाला समजेल की कुठे हिंट दिली आहे आणि कुठल्या क्षणाला हिंट दिलेली आहे ते. त्याच्यामुळे मित्रांनो, रोज संध्याकाळी 10 वाजता लाईव्हला येत जावा. आपण लाईव्हला पण मुद्दे मांडतो आणि लाईव्हला आपण जे आहे ते खरं सांगतो. असं नाही की मित्रांनो मी खोटी बातमी आणतो. माझे जे पब्लिक आहे, जे पहिल्यापासून मला बघतायत, त्यांना माहितीच आहे की मी खरंच रियालिटी सांगतो आणि रिअल दाखवतो. आणि जे पुढं काय होणार आहे ते पण मी आत्ताच सांगून देतो. मी भविष्यवाणी नाही करत, मी सूत्रांकडून खबर घेतो आणि सूत्रांचं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतो. चला बाय बाय.